आठवलं मापाचं. शिवणकामात माप महत्त्वाचं. माप कसं घ्यायचं ते पाहूया. माप दोन पद्धतीने घेऊ शकतो. पहिली पद्धत आहे डायरेक्ट मेजरमेंट सिस्टम. यात सरळ उभे राहून माप घेणे. दुसरी आहे चेस्ट मेजरमेंट सिस्टम. यात फक्त छातीचे माप घेणे. ही पद्धत रेडीमेड म्हणजे तयार कपड्यांसाठी वापरली जाते. यातल्या पहिल्या पद्धतीसाठी आपण एका कागदावर बॉडी स्केच काढलेलं आहे. त्यानुसार पाठीमागून आपल्याला मेजर टेपने दोन्ही खांद्यांच्या सांध्यापर्यंत तंतोतंत माप घ्यायचे आणि छातीचे माप दोन्ही काखांच्या खालून अर्धा इंच सोडून गोलाकाराने घ्यावे. कमरेचे माप हे हात सरळ ठेवल्यावर कोपऱ्याचा सांधा शरीराला जिथे टेकतो तिथपर्यंत. उंचीचे माप हे खांद्याच्या सांध्यापासून कमरेपर्यंत घ्यायचे. पार्श्वभाग म्हणजेच हिप्सचे माप हात सरळ ठेवूनच मनगटावर आपण जिथे घड्याळ फ्रेंडशिप बँड घालतो तिथपर्यंत घ्यायचे. बाहीचे माप हे ऐच्छिक आहे. खांद्याच्या सांध्यापासून हाताच्या तळव्यापर्यंत जितकी उंची हवी तितकी आपण घेऊ शकतो. बाहीची गोलाई म्हणजेच दंडघेर जेवढी उंची पाहिजे तेवढेच माप गोलाकाराने घेऊ शकतो. आर्म होल म्हणजेच मुंडा किंवा बाहीच्या वरच्या तोंडाचं माप घेताना खांद्याच्या सांध्यापासून काखेतून खांद्यापर्यंत गोलाकार माप घ्यावे. यात छोटीशी एक टीप. ब्लाऊजचं माप घेताना पाठीमागून खांद्याच्या सांध्यापासून कमरेपर्यंत घ्यायचं आणि कुर्तीचे माप घेताना समोरून खांद्यापासून जेवढी उंची पाहिजे तेवढी घ्यायची. धन्यवाद.